सुरुवात होते माननीय बाळटक्के साहेब तसेच माननीय संपादक प्रफुल्ल वाघोले यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। तसेच माननीय गजानन चौधरी यांनाही विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। माननीय श्रीमान दिलीपजी बाळटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त सारथी फाउंडेशन, जय फाउंडेशन तथा दिलीप बाळटक्के जन्मदिन सोहळा समिती याच्या वतीनं 10वी-12वी याचं सादर सोत्तर मार्गदर्शन शिबिर याचं आयोजन केलेलं आहे। मी आमच्या कार्यक्रमाच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। तसेच ज्यांच्या वाढदिवसाचं आपण औचित्य साधून निमित्त साधून कार्यक्रमाचं आयोजन जय फाउंडेशन, सारथी फाउंडेशन आणि दिलीप बाळटक्के जन्मदिन सोहळा समितीने आयोजन केलं आहे, त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व असे माननीय बाळटक्के साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मी अतिशय तुमचा घेत नाहीये। आजच्या कार्यक्रमात उपस्थित दोन मान्यवर तज्ञ मंडळी काही वेळापूर्वी त्यांचा परिचय दिला, पुन्हा एकदा परिचय देतो। आजच्या या 10वी-12वी नंतर काय याचा साधं सोपं उत्तर करिअर मार्गदर्शन शिबिर यासाठी जे उपस्थित वक्ते आहेत त्यांचा मी प्रथम परिचय देतो। माननीय श्री राजेशजी सोलंकी, प्रसिद्ध उद्योजक, मिराज इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, वाघेस्टेट ठाणे। उद्योजक यशस्वी कसा करायचा, उद्योग यशस्वी माझा परिचय तुम्हाला कळला असेल। मी पण तुमच्या काही मध्यमवर्गीय घरातून माझं शिक्षण घेतलं आणि मी चार्टर्ड अकाउंटंटची सुरुवात केली माझ्या करिअरला। मला फक्त एवढं विचारायचं आहे की 12वी पास किती आहे आपल्या ह्याच्यामध्ये? एकच आहे आणि 10वी पास किंवा एक्झाम दिली आहे। बरं, आता 10वी पास आहे आणि कॉमर्समध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असे किती जण आहेत? कॉमर्स घ्यायचं आहे, तुम्ही कॉमर्स? बरं, मी या पर्टिक्युलर भाषणामध्ये मला 2 प्रकारच्या गोष्टी सांगायच्या आहेत जे तुमच्यावर डिपेंड आहे। 12वी नंतर किंवा BCom पर्यंत काही विषय आहेत जे तुम्ही घेऊन तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन करू शकता। हा झाला एक पार्ट। दुसरा पार्ट डायरेक्ट चार्टर्ड अकाउंटन्सी आणि त्याचा कोर्स, आणि मला त्यांनी टोटल 35 मिनिटं फक्त दिलेली आहे। तर मला वाटतं मी डायरेक्ट CAच्या कोर्सवर गेलेलं बरं असं मला वाटतं, कारण बाकीच्या गोष्टी तुम्ही थोडं इंटरनेटला सर्फिंग केलं त्याचा सन्मान माननीय बाळटक्के साहेब सन्मानची पुष्पगुच्छ देऊन करतील। काही पालक मंडळी आणि स्वयंसेवक महिला कार्यकर्त्यांना त्यांना त्यांची इच्छा आहे की माननीय बाळटक्के साहेब यांनी हा जो त्यांचा जन्मदिन उपक्रम साधलाय, शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा संध्याताई म्हस्कर व त्यांच्या सर्व पदाधिकारी महिला या सन्मान करतात। गेला पाहिजे।
परिसरातील ऊर्जा फाउंडेशन या महिलांना रोजगार देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करत आहेत. महिला सक्षमीकरण आणि महिलांना मार्गदर्शन अशा पद्धतीचे उपक्रम वगैरे राबवत असतात. तसेच विद्यार्थी शिबिरे ते राबवत असतात. आज या संदर्भामध्ये मार्गदर्शन करायचे तर मी लगेच त्यांना सांगितलं की नक्कीच मी किती जरी व्यस्त कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. तुम्ही बिनधास्त कार्यक्रम ठेवा. आज आता सकाळपासून माझे सर्व अपॉइंटमेंट म्हणा किंवा शहापूरची व्हिजिट, माझं दुसरं हॉस्पिटलची व्हिजिट, ते सगळं उरकून आता या कार्यक्रमासाठी मी इथे आलेलो आहे. आपल्याशी बोलत असताना मला इथे एक प्रसिद्ध उद्योजक यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही अचिव्हमेंट केलेले आहेत त्या संदर्भात तेही तुम्हाला आता मार्गदर्शन करणारच आहे. आणि मी येण्याच्या अगोदर एक व्याख्यान अगोदर ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. आता वैद्यकीय क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय करिअर करायचं याच्यासाठी तुम्हाला आपल्या या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवड आहे की नाही, आपल्याला खरोखरच या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचं आहे का, आपली मेहनत घ्यायची तयारी आहे का, आपली अभ्यास करायची तयारी आहे का, हे कोणाला प्रश्न विचारायचा आहे वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात. आता डॉक्टर गीते आपल्यासमोर बोलत होते. कोणाला वैद्यकीय क्षेत्रात मराठी सगळ्यांना येतं ना. डॉक्टर ज्यांना बनायचे, वैद्यकीय क्षेत्रात ज्यांना आपलं करिअर गाठायचंय, अशा कोणाला प्रश्न भेडसावत असेल की त्यासाठी काय करावं लागेल, कसं सामोरं जावं लागेल, असा प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर भेटले असेल. पण काही असा प्रश्न असेल की तो तुम्हाला भेडसावीत असेल तर विचारू शकता. आपल्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे का? हो. याच्यापूर्वी सनदी लेखपाल कदम साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांनी तुम्हाला प्रश्न पण विचारायला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा म्हणून प्रश्न विचारला. तर तुम्ही काही प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली. तसेच प्रसिद्ध डॉक्टर गीते साहेब यांनाही वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण उभं राहून विचारू शकता. डॉक्टर गीते साहेब तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा. मी तुमच्याजवळ माईक देतो. कोणाला प्रश्न विचारायचा आहे वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात. आता डॉक्टर गीते आपल्यासमोर बोलत होते. कोणाला वैद्यकीय क्षेत्रात मराठी सगळ्यांना येतं ना. डॉक्टर ज्यांना बनायचे, वैद्यकीय क्षेत्रात ज्यांना आपलं करिअर गाठायचंय, अशा कोणाला प्रश्न भेडसावत असेल की त्यासाठी काय करावं लागेल, कसं सामोरं जावं लागेल, असा प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर भेटले असेल. पण काही असा प्रश्न असेल की तो तुम्हाला भेडसावीत असेल तर विचारू शकता. आपल्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे का? विद्यार्थी मैत्रिणींमध्ये, मित्रांमध्ये. किंवा ज्यांना
निकम साहेब यांचा सन्मान माननीय बाटके साहेब. माननीय ज्येष्ठ नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते माननीय फडणवीस साहेब यांचा सन्मान ज्येष्ठ नगरसेवक माजी नगरसेवक दिलीप बाटके साहेब करतील. जय फाउंडेशनचे संस्थापक धनंजय सिंग यांचा सन्मान माननीय बाटके साहेब करतील. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक सारथी फाउंडेशन व जय फाउंडेशनच्या वतीनं या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्याश्री क्लासेसचे संचालक प्रकाश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष करतील. यावरती प्रकाश पाटील सर खाली बघा. कृपया करून व्यासपीठावर यावं. सारथी फाउंडेशन तर्फे त्यांचा सन्मान होत आहे. विनायक क्लासेसचे संचालक संतोष गोसावी सर यांचा सन्मान सारथी फाउंडेशन तर्फे करण्यात येतोय. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. एज्युकेशन क्लासचे संचालक माननीय श्री रवींद्र प्रजापती सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावर त्यांचा सन्मान सत्कार सारथी फाउंडेशनचे पदाधिकारी करतील. स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक रोशन झा यांचा सन्मान सारथी फाउंडेशनचे पदाधिकारी करतील. तसेच अमित राजपूत सर यांचा सन्मान सारथी फाउंडेशनच्या वतीनं होत आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. अमित राजपूत सर धन्यवाद. सर्व 10वी-12वी नंतर काय सरळ आणि साधं उत्तर करिअर मार्गदर्शन यामध्ये एकूण 3 सत्र झाले. 3 सत्रामध्ये प्रसिद्ध मान्यवर तज्ञ मंडळींनी आपल्या क्षेत्रातला अनुभव
केला. आज या कार्यक्रमासाठी आपण वेगवेगळ्या विषयावरचं मार्गदर्शन ऐकलं. सिद्धी नाईक हॉस्पिटलचे संचालक मानद आनंद गीते, तसेच प्रसिद्ध उद्योजक सोलंकी साहेब, प्रसिद्ध सनदी लेखपाल म्हणजे आता CA कदम साहेब यांनी मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. 10वी 12वी नंतर काय हा विषय जर तुमच्या डोक्यात 2 ते 5 वाजेपर्यंत भेडसावत राहणारच होता. जसं इथे बसलेले पालक म्हणाले की माझ्या मुलाला आवडता जो विषय वाणिज्य, त्या वाणिज्य म्हणजे कॉमर्स संदर्भात आम्हाला इथे माहिती उपलब्ध झालेली नाहीये. तर कॉमर्सच्या संदर्भात प्रसिद्ध उद्योजक सोलंकी साहेबांनी त्याच्यावर तुम्हाला उत्तर दिलं. विद्यार्थी मित्रांनो मी माफी मागतो. 1:30 वाजल्यापासून आपण आलात. तुम्हाला नाश्ता उशिरा मिळाला असेल, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची थोडीशी समस्या निर्माण झाली असेल, माफी मागतो. आता आपल्या सगळ्या वक्त्यांच्या पैकी शेवटचे वक्ते आणि प्रमुख वक्ते जो प्रत्येक इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत ज्यांना पोलीस सेक्टर आपल्या समाजाचं रक्षण करण्याकरता ज्यांना कटिबद्ध व्हायचे, पोलीस भरती संदर्भातले असलेले प्रश्न, पोलीस भरती कशा पद्धतीचे होते आणि पोलीस भरतीला सामोरं कसं जायचं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माननीय निकम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी मित्र मैत्रिणींना मार्गदर्शन करावं. माननीय निकम साहेब कृपया करून आपण मार्गदर्शन करावं. जय फाउंडेशन आणि सारथी फाउंडेशन यांच्या संयोजनातून आज सावरकर नगर या भागाचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय दिलीपराव बारटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण विद्यार्थी मित्रमैत्रिणी बारटक्के साहेबांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा तर आमचा मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी आल्यापासून आमचा ओळख झाली आणि कामानिमित्त बऱ्याच वेळा भेटलं झालं. आपल्या भागातील सर्वसामान्य जे आपल्या पाठीमागे राहिलेले देशबंधू किंवा भगिनी आहेत त्यांच्या कामासाठी तळमळीने विविध शासकीय पातळीवर जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बारटक्के साहेब नेहमी प्रयत्नरत असतात. लोकांची समाजोपयोगी कामं करतात, परंतु स्वतःला तरी अजून कधी समाजसेवक समजलेलं नाही. विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचं पवित्र काम करतात, परंतु ते स्वतःला कधी शिक्षण समजत नाही. अतिशय जमिनीवर